नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपल्या कुंडलीमधला अतिशय पवित्र ग्रह गुरु. या गुरुबद्दल आपली खूप पूज्य भावना आहे. आपल्या गुरूंबद्दल आपली जी भावना असते तीच या कुंडलीतला गुरु आपल्याला दाखवणारा ग्रह आहे. हा ग्रह जर आपल्या कुंडलीमध्ये लग्नी असेल तर तो आग्नेयच्या स्थानामध्ये असल्यामुळे हा तिथे स्थानबली आहे. त्यामुळे अतिशय प्रतिष्ठित, नशीबवान असा आणि व्यवसायामध्ये उत्तम गती असणारा माणूस असतो. द्वितीय स्थानामध्ये धनस्थानामध्ये गुरु हा स्वतःच्या कारकस्थानात आहे. आर्थिक स्थैर्य आणि खूप पैसा आणि अष्टमाकडे बघत असल्यामुळे विमा, कायदा याच्यामधून पैसा मिळणार आहे आणि ह्याला साहित्याची आवड असते. ह्याला गाण्याचा गळा पण असतो कारण हा शुभग्रह आहे आणि धनस्थानी वाचेचं स्थान आहे. तृतीयामध्ये गुरु, तृतीय स्थान हे खरं तर उपजय स्थान आहे. हे धनस्थानाचं भावात्भव आहे. त्याच्यामुळे इथे स्किल मधून पैसा मिळवण्याचं काम असा हा वसुमती योग हा गुरु करतो. चांगला प्रकाशक, लेखक आणि शिकवण्याची आवड गुरुमध्ये आहेच, कारण गुरु हा पहिला अध्यापक आहे. चतुर्थ स्थानामध्ये गुरु उत्तम, हे सुखाचं स्थान आहे. वाहन सौख्य, वारसाने घराचा लाभ, आर्थिक स्थैर्य छान. चतुर्थातला गुरु उत्तम. पण एक मजेची गोष्ट सांगू, चतुर्थामध्ये जो उच्चीचा गुरु असेल ना तर पोट मोठं असतं, कारण चतुर्थ स्थान खायच्या पोटावर पडतं. पंचम स्थानामध्ये गुरु असेल तर संततीचं हे स्थान आहे आणि गुरुचं कारक स्थान आहे. संततीमुळे प्रतिष्ठा, प्रणयाचे योग, खेळ, नाटक, सिनेमा अशा मनोरंजनाचं आवड आणि वेड आणि चांगली इन्व्हेस्टमेंट हिचं प्रसरण, कारण गुरु हा प्रसरणाचा कारक आहे. षष्ठ स्थानामध्ये गुरु हे खरं तर त्रिक स्थान आहे, उपचय स्थान आहे, पण हे नोकरीचं स्थान आहे. त्यामुळे नोकरीमध्ये पत प्रतिष्ठा, कामाचा दृष्टिकोन शास्त्रीय, पॅरामेडिकल मध्ये यश, कारण गुरु हा हिलर असल्यामुळे पॅरामेडिकल गोष्टींमध्ये यश देतो कामामध्ये. आणि पाळीव प्राण्यांची आवड असते, त्यामुळे षष्ठामध्ये असलेला गुरु हा कदाचित पाळीव प्राण्यांच्या बिझनेसमध्ये असतो. का? कारण षष्ठ स्थान हे अर्थ त्रिकोणातलं स्थान आहे म्हणून. सप्तम स्थान भागीदारीत फायदा, खूप चॅरिटीची कामं करणार आहे आणि जोडीदाराचं हे स्थान आहे. उत्तम जोडीदार. सप्तम स्थानामध्ये गुरु असेल ज्याच्या, त्याला जोडीदार अतिशय पवित्र मिळालेला असतो. अष्टमामध्ये गुरु असेल तर गूढशास्त्र, तत्वज्ञानाचा अभ्यास, इंट्युशन दाखवणारा आणि हे मृत्यूचं स्थान आहे. ज्यांच्या अष्टम स्थानामध्ये शुभ ग्रह असतात त्यांना मरण अतिशय शांतपणे येतं. भाग्यस्थानामधला गुरु हा परदेशवारी, उच्च शिक्षण, लांबच्या प्रवासासाठी चांगला आहे, कारण त्याचं स्वतःचं स्थान आहे. दशम स्थानामध्ये वकिली उत्तम करू शकतो, कारण गुरु हा चांगला वकील आहे. हाडाचा शिक्षक आहे. दशमातला गुरु हा अध्यापक आहे. लाभामधला गुरु मोठ्या लोकांशी संबंध, उत्तम सुसंगती असते. व्ययस्थानातला गुरु हा स्वतःच्या राशीचं ते स्थान आहे गुरुचं, त्याच्यामुळे मोक्षाचा कारक, धार्मिक गोष्टींची आवड आणि भविष्याची आवड असते या व्ययातल्या गुरुला. बघा तुमच्या आहे का व्ययात गुरु, भाग्यात गुरु? या माझ्या क्लासला मी शिकवते भविष्यशास्त्र. तुम्हाला कसा वाटतोय एपिसोड मला जरूर कळवा. माझा चॅनल सबस्क्राईब करा. अजून 2-3 ग्रह आपण असेच एका स्थानात एका दृष्टिक्षेपात पटकन बघून टाकूया. तोपर्यंत बाय बाय.